ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने स्वारगेट स्थानकामध्ये तोडफोड करण्यात आली। वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केलं। स्वारगेट बस स्थानकामध्ये अत्याचाराच्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आक्रमक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। तर महिला देखील मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी होत्या। वसंत मोरे यांच्याकडून सुरक्षा कक्षाची तोडफोड करण्यात आली। तर त्यानंतर त्यांनी काही दृश्य माध्यमांना दाखवली। अडगळीच्या ठिकाणी ज्या बस उभ्या आहेत त्या बसमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू आहेत त्या देखील त्यांनी माध्यमांना दाखवलेल्या आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आगाराच्या या आवारामध्ये मोठं आंदोलन देखील करण्यात आलं। महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथं नियंत्रण नाहीये, मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला? इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या? जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत। 4 एसटींचं ह्या लोकांनी लॉजिंग केलंय। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर ह्यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये। हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? सगळे कपडे, साड्या, चादरी हे एवढे ठेवले आणि इथं सगळे कंडोमची पाकिट आहेत। कमीत कमी 550-100 कंडोम इकडे पडलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात। आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे तर इथं सुरक्षा कर्मचारी काय करतात? कारण हे संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। आतमध्ये येणारा मग महिला येत असतील, कोणी येत असेल, इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात? सुरक्षा कर्मचारी काय करतात? काय मागणी काय आता तुमची? याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। तर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं केबिन भेदून इकडे जर अशा प्रकारे घाणेरडे प्रकार रोज होत असतील तर मला वाटतं की हे पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारी घटना आहे। आता मला इथं माहिती कळाली गेल्या 5 दिवसापासून तो या ठिकाणच्या टॉयलेट पाशी झोपतोय। म्हणजे जर तो इथं आतमध्ये या आगाराच्या आतमध्ये झोपतोय, मग सुरक्षा कर्मचारी काय करत होते? 4-5 दिवसापूर्वी जर तो सस्पेक्टेड होता तो इथं येऊन झोपतोय तर त्याला बाहेर हाकलला असता तर हा प्रकार घडलाच नसता। आणि सुरक्षा केबिनच्या समोर जिथं सुरक्षा केबिन आहे त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार झालाय। फक्त इथं 500 फुटाच्या अंतरावरती, 500 मीटरच्या अंतरावरती एसीबी ऑफिस आहे, परंतु हा भाग जो आहे आतमधला आहे हा सुरक्षा इथली जी आहे एसटी आगाराची सुरक्षा आहे। 20 कर्मचारी जर इथं आहेत तर 20 कर्मचारी काय करतात? महिलांना एसटी मोफत आहे। मागच्याच आठवड्यात परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की त्यामुळे एसटी तोट्यामध्ये चालली। तुम्हाला निवडणुकीपूर्वी हा तोटा दिसत नव्हता का? आता तुम्ही तीही योजना बंद करत आहात। लाडक्या बहिणीची मतं तुम्ही घेतली आणि लाडक्या बहिणींना आता निकष लावत आहात। म्हणजे केवळ इलेक्शन पुरतं लाडक्या बहिणींना तुम्ही टार्गेट केलं आणि आज त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। माता भगिनी जर सुरक्षित असतील, वारंवार जर या ठिकाणी बलात्कार होत असतील तर तुम्ही सांगा न्याय कोणाकडे मागायचा? आम्ही हे परिवहन मंत्री म्हणजे झोपलेत का? त्यांना कळत नाही का सुरक्षा पाहिजे की नाही पाहिजे? पोलीस प्रशासन काय करत आहे? आणि मोफत एसटीचं काय करायचं? तर महिला भगिनी जर सुरक्षित असतील तर त्या मोफत एसटीचं घेऊन करायचं का? आम्हाला 2 पैसे खर्च होतात पण आमची माय भगिनी सुरक्षित पाहिजे। पहिली तर सुरक्षा वाढवा। त्या गाडीत बसून लगेच घेऊन जातात, पण आरोपी पकडायला त्यांना वेळ नसतो। शासनावर आरोप आहे आमचा। शासन व्यवस्था नीट नाहीये का? कॅमेरे का बंद आहेत? कायदे कडक करा। रिक्षावाला पकडता तुम्ही, रिक्षावाला बोलतो ताई आम्ही 4 सीट घ्या, 4 होतोय, गरीबाला पकडू शकता, आरोपीला का नाही पकडू शकत? 15 दिवसापूर्वी की सांगितलं की एसटी महामंडळ येणार, नवीन गाड्या घेणार आहे, महिलांना 50% आरक्षण देणार आहे। या गोष्टी अहो तुमची लाडकी बहीण दिली, सगळ्या गोष्टी करता, कोण म्हणतं बंद करता, कोण चालू करता। महादेशीचं म्हणणं आम्ही काय 1,500 रुपये आमच्या महिला का आमच्या माता भगिनी त्याच्यावरती पडलो नाही आम्ही काय? माझं म्हणणं एवढंच आहे की आमच्या मुली ह्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात। पुणे हे माहेर विद्यापीठ आहे। तर माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की आमच्या भगिनी, माझ्या माता इथं व्यवस्थित राहणं महत्वाचं आहे। तर गृहमंत्र्यांचं काम आहे, गृहमंत्र्यांचं। तर गृहमंत्र्यांच्या पाठीमागे बी एखादं मुलबाळ आहे। सरकारने सुरक्षा दिली असते, कायदा भक्कम करा, परत तुम्ही सिक्युरिटी गार्ड व्यवस्थित करा ना।
लेडीज गार्ड ज्या आहेत त्यांना व्यवस्थित ठेवा ना. ही अवस्था बघून तर नाहीच वाटत आहे, कारण इतकं म्हणजे गैरव्यवहार होतात महिलांच्या बाबतीत. तर हे आम्हाला सुरक्षा ही पाहिजेच. 1,500 रुपये आम्हाला नको. आणि ही बस तुम्ही या व्यवस्थेसाठी लावलेली आहे का इथं? म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी कडक कारवाई केलीच पाहिजे. काही केलं की ना, मुलीच्या ह्याच्यामुळे आम्हाला आता या घटना कळल्या. या बसमध्ये जी अवस्था झालेली आहे, ही बस काय तुम्ही स्पेशली त्यासाठी ठेवलेली आहे का? याच्यानं गांभीर्याने सरकारने लक्ष दिलंच पाहिजे. एसटी मध्ये आतमध्ये गेलो आम्ही, महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, कंडमची पाकिटे, लोक तेवढे घाण वस्तू काढलेले आहेत. म्हणजे लॉज म्हणून हा बसचा प्रकार वापरला जातोय. इथं कुठल्या डब्याचा सीसीटीव्ही नाहीये. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती येऊन गेल्या, फक्त शो शायनिंग करायचं, विचारपूस करायचं, जायची. त्यांनी आजपर्यंत महिलांच्या बाबतीत कुठली शौचालय बांधली, कुठली महिलांच्यासाठी सुरक्षेसाठी कॅमेरे लावलेत, कोणी शहरात काही नाही. फक्त चॅनल समोर यायचं, बडबडायचं आणि महिलांचे दुर्लक्ष द्यायचं आणि महिलांचा भक्त मतासाठी काहीतरी वापर करायचा आणि जनतेला दिशाभूल करायची. हे काम या शासनाचं चाललेलं आहे. तर आता महिला रस्त्यावरती उतरतील आणि यांना धडा शिकवतील, ही वेळ आलेली. तर ज्या संतप्त प्रतिक्रिया समोर येतात त्या सगळ्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेल्या आहेत. स्वारगेट बस स्थानकामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर काही दृश्य देखील धक्कादायक दृश्य देखील समोर आलेले आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा आता निषेध केला जातोय. तर वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये हे तोडफोड आंदोलन देखील केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.